मार्केटमधील आजवरचे सर्वात मोठे सत्य, जर तुम्ही पैसे देत नसाल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक प्रोडक्ट. हे गोंधळात टाकणारे आणि भीतीदायक वाटेल, पण हे खरे आहे. तुमच्या घरात, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या कुटुंबात, ऑफिसमध्ये तुम्हाला माहीत असलेले किंवा नसलेले प्रत्येकजण व्हॉट्सॲप वापरतो. एक असे ॲप्लिकेशन जे आपल्या कम्युनिकेशन आणि सोशल अस्तित्वाची गरज बनले आहे. तुम्ही कल्पना करू शकता का व्हॉट्सॲपशिवाय आपले सोशल लाईफ कसे असेल आणि व्हॉट्सॲपची जागा इतर कोणी घेऊ शकेल असे कोणतेही ॲप तुम्हाला मार्केटमध्ये दिसत आहे का? बघा कसं सारं मार्केट व्हॉट्सॲपने मॅन्युप्युलेट केलं. हाईप, वीचॅट आणि असे किती ॲप्लिकेशन आले आणि गेले, पण व्हॉट्सॲपने साऱ्या सोशल मार्केटवर आपला दावा ठोकला आहे. पण थांबा, खरंच व्हॉट्सॲपशिवाय आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही का? खरंच व्हॉट्सॲप आपल्या सोशल लाईफची एवढी मोठी समस्या सोडवत आहे? खरं तर व्हॉट्सॲप हे ग्लोबल कम्युनिकेशनसाठी चांगले माध्यम आहे, पण ते त्याच्या वापरासाठी आपल्याकडून ₹1 घेत नाही. आणि जर आपण व्हॉट्सॲपला पैसे देत नाही तर ते पैसे कसे कमवत आहे? काही जणांना असे वाटण्याची शक्यता आहे की आपल्याला आंबे खाण्याशी मतलब आहे, पोळ्या कशाला मोजायच्या. आणि जर मी तुम्हाला सांगितले की व्हॉट्सॲप आपल्याकडून पैसे कमवत आहे, खूप पैसे कमवत आहे आणि खोऱ्याने पैसे कमवत आहे आणि तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा नाही, तर जरा विचार करा. जर व्हॉट्सॲप आपल्याकडून ₹1 चार्ज करत नाही, व्हॉट्सॲप त्याच्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती चालवत नाही, काहीही चालवत नाही, जर कमाईचे कोणते बेसिक मॉडेलच नाही, तर फेसबुकसारख्या कंपनीने व्हॉट्सॲपला $19 बिलियन म्हणजे सुमारे 1,52,000 कोटींना कसं काय विकत घेतलं? व्हॉट्सॲपच्या स्ट्रॅटेजीमुळे हे सर्व शक्य झालं आहे. हे मी आज सांगितलं तर कसं होईल? आज मी सोशल मीडियाची काही डीप सिक्रेट्स तुमच्यासोबत शेअर केली तर, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या सोशल लाईफमधील काही गुपिते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर हे सिक्रेट बघण्यासाठी थोडा वेळापूर्वी 2009 मध्ये जाऊया. 2009च्या सुमारास व्हॉट्सॲपचा जन्म झाला. हे 2009 वर्ष आहे जेव्हा सामान्य माणसासाठी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तो एक नवीन अनुभव होता. खूप पूर्वीचा काळ होता जेव्हा लोकांनी हा मिनी कॉम्प्युटर खिशात ठेवायला सुरुवात केली होती. 2009 वर्ष ज्यामध्ये स्मार्टफोन मार्केटचे नशीब खऱ्या अर्थाने फळफळले. 2008च्या तुलनेत 2009 मध्ये स्मार्टफोन मार्केट 24% वाढले आणि फेसबुकने जोर धरला. आता व्हिडिओ गेम्स प्रत्येक घरात, टीव्हीवर नव्हे, तुमच्या स्मार्टफोनमध्ये होते. फोनमध्ये गेमला त्यामुळे संजीवनी मिळाली. काळ बदलण्याचा आणि बहरण्याचा तो सुगीचा हंगाम होता. ब्रायन ॲक्टन नावाच्या व्यक्तीने एक ट्विट केले ज्यामध्ये त्याने सांगितले की जेव्हा त्याने फेसबुकवर नोकरीसाठी अर्ज केला होता तेव्हा ती नोकरी मिळाली नाही आणि आता तो जीवनातील नवीन ॲडव्हेंचरसाठी पूर्णपणे तयार आहे. त्याने ट्विट केले की फेसबुकने मला एखाद्या व्यक्तीशी कनेक्ट कसे व्हायचे ह्याची एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. विलक्षण लोक आयुष्याच्या पुढील उपक्रमाची वाट पाहत आहे आणि काही दिवसातच हे ॲडव्हेंचर सुरू झाले. ब्रायन आणि जॅन यांनी स्मार्टफोन ॲप बनवण्याचा विचार केला आणि त्यांनी त्याला नाव दिले व्हॉट्सॲप. 2009 मध्ये दोघांनी हे ॲप फक्त आयफोन युजर्ससाठी लॉन्च केले आणि पुढच्या वर्षी 2010 मध्ये हे ॲप अँड्रॉइड युजर्ससाठी देखील लॉन्च केले गेले. यापूर्वी लोकांना प्रायव्हेट मेसेज पाठवायची सुविधा या ॲपमध्ये जोडण्यात आली होती. मग ते खूप वेगाने लोकप्रिय होऊ लागले कारण त्यासाठी SMS वगैरे सारख्या पारंपरिक मजकूर खूप महाग पडत होते. तर व्हॉट्सॲप लोकांना अनलिमिटेड मेसेज मोफत पाठवण्याचे स्वातंत्र्य देत होते आणि तेही ग्लोबली, अतिशय वेगाने. प्रत्येक फ्री ॲप्लिकेशन साधारणपणे या 3 पैकी एका मार्गाने पैसे कमवते: जाहिरात, परचेस आणि युजरचा डेटा. ह्या 3 मार्गापैकी एक पैसे कमवण्याचा मार्ग होऊ शकतो. पण ह्यात एक ट्विस्ट आहे. व्हॉट्सॲपच्या दोन्ही फाउंडर्सना जाहिरातींचा तिटकारा होता. हे लोक जाहिरात विरोधी होते. या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त लोकांना जोडणे हा एकच त्यांचा उद्देश होता. त्यांनी व्हॉट्सॲपच्या एका ब्लॉग पोस्टवर जाहिरातबद्दल असे मत मांडले होते आणि ते मार्केटच्या किती विरोधात आहेत हेही व्यक्त केले होते. यावरून हे स्पष्ट होते की व्हॉट्सॲपवरील जाहिरात त्यांच्यासाठी कधीही कमाईचे साधन नव्हते आणि ते कधी होऊ शकत नाही. त्यांना ग्राहकांकडून सर्व्हिसेससाठी शुल्कही आकारायचे नव्हते. पण व्हॉट्सॲप सुरू करण्यामागील एक मूळ कारण हेही होते की जास्तीत जास्त लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचे, त्यामुळे तिथे जाहिरातही लावू शकत नव्हते. एका अशा प्लॅटफॉर्मवरून लोकांना एक चांगली सेवा देणे, शिवाय प्रायव्हसी मेंटेन ठेवणे, ह्याच उद्देशाने व्हॉट्सॲप फाउंडर मोटिवेटेड झाले होते. मग राहिला तिसरा उपाय, तुमचा डेटा विकणे.
कंपनीला चालवण्यासाठी पैशांची गरज होती, पण युजर्सचा डेटा विकून त्यांना कोणत्याही प्रायव्हेट आयुष्यात डोकावून पाहायचे नव्हते. प्रायव्हसीच्या बाबतीत ते खूप कडक होते. त्यामुळे डेटा विकण्यासारखे चुकीचे काम करण्याचा विचारही ते कधी करू शकत नव्हते. त्यामुळे आता त्यांच्याकडे पैसे कमवण्याचे कोणतेही साधन उरले नव्हते आणि पैशांची कडकी तर आधीपासून चालू होती. केवळ सीड फंडिंग जी त्यांचे मित्र ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी देत होते त्याच्यावरच कसंबसं चाललं होतं. त्यामुळेच खर्च कमीत कमी ठेवून ते काम चालवत होते, पण 1 रुपयाही ते कमवत नव्हते, कारण प्रत्यक्षात कोणताही रेव्हेन्यू जनरेट करत नव्हता. आणि कंपनीची आर्थिक स्थिती इतकी बिघडली होती की व्हॉट्सॲप टीमला थंडीत टेबल आणि साध्या ब्लँकेटसोबत काम चालवावे लागत होते. ऐशो आराम तर दूरचीच गोष्ट, त्यांना मूलभूत गरजाही परवडणाऱ्या नव्हत्या. पण जर तुमची कल्पना छान आहे, प्रोडक्टमध्ये ताकद आहे, पैसा एक दिवस नक्की कमवला जाऊ शकतो. जसजसे अधिकाधिक लोक हे ॲप डाउनलोड करू लागले आणि लोकांना कनेक्टिव्हिटीची अधिक स्ट्रॉंग फिलिंग येऊ लागली, तशी ही आयडिया पैसे कमावू लागली. एक स्मार्ट मूव्ह अशी होती ज्याच्यात पिक्चर शेअरिंगबाबत इतर अनेक नवीन फीचर्स ॲड केले गेले आणि या ऑपरेशनला स्मूथ ठेवण्यासाठी व्हॉट्सॲपला एक मोठी टीमची, एका मोठ्या सर्व्हरची गरज भासू लागली. डेटा सेलिंग, ॲडव्हर्टाइजमेंट हे 2 ऑप्शन तर कधीच काढून टाकले होते. ह्यासाठी लागणार होता खूप मोठा पैसा. मग व्हॉट्सॲप $1 फी इंट्रोड्यूस करते आणि प्रत्येक युजरला हे शुल्क भरावे लागेल असे सांगते. ते यूज करण्यासाठी तुम्हाला प्रथम ते खरेदी करावे लागेल, त्यासाठी $1 फी द्यावे लागेल. इतर काही देशांमध्ये ही रक्कम वार्षिक फी म्हणून द्यावी लागत होती, परंतु या फीमध्ये एक विशेष गोष्ट होती. कोणालाही हे पैसे देणे बंधनकारक नव्हते. कोणत्याही युजरला पैसे द्यायचे नसले तरीही त्यांना ॲप्लिकेशन वापरायची परवानगी होती, जेणेकरून व्हॉट्सॲप सुरळीतपणे आपले ऑपरेशन करू शकेल. कदाचित हे पाऊल तुम्हाला मूर्खपणाचे वाटेल, पण ही कल्पना व्हॉट्सॲपसाठी कामी आली. लोक इतके पैसे देत होते की त्यामुळे व्हॉट्सॲप व्यवस्थित चालेल. लोकांना अशा सोयीस्कर ॲपसाठी $1 देणे योग्य वाटले आणि सर्वजण ते आनंदाने करतही होते. यामुळे व्हॉट्सॲपचा ऑपरेशनल कॉस्ट मॅनेज होत होता, पण त्यामुळे कोणाला पगार मिळत नव्हता. प्रॉफिट होणे तर सोडूनच द्या. या टेक कंपनीबद्दल इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ही कंपनी 1 रुपयाही न कमवता ह्या कंपनीची किंमत 1000 कोटी असू शकते, कारण त्यांचा युजर बेस चांगला होता. त्यामुळे खरे इन्व्हेस्टर यामध्ये गुंतवणूक नक्कीच करतील, कारण इन्व्हेस्टरचा व्हॉट्सॲपवर पूर्ण विश्वास होता. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आज डेटा हे एक पेट्रोलच्या विहिरीपेक्षा कमी नाही. व्हॉट्सॲपच्या बाबतीतही असेच घडले. अनेकांना व्हॉट्सॲपची संकल्पना आवडू लागली आणि त्यात गुंतवणूक करावी अशी अनेक इन्व्हेस्टरची इच्छा होती. सुरुवातीला ब्रायन आणि जॅन ॲपमध्ये बाहेरील गुंतवणूक करण्यास नाखुश होते, कारण त्यांना भीती होती की इन्व्हेस्टर आपल्याला मॉनिटायझेशनकडे ढकलतील आणि ॲपची गुणवत्ता आणि त्यांच्या नैतिकतेशी तडजोड करावी लागेल. पण व्हॉट्सॲपचा विकास इतका झपाट्याने होत होता की लवकरच सिक्वेल कॅपिटलसारख्या कंपनी त्यांना लाखो डॉलर्सच्या गुंतवणुकीची ऑफर देण्यास सुरुवात करते आणि व्हॉट्सॲपच्या कामकाजात सर्व अटी व शर्ती स्वीकारण्यास तयार होते. जसे की इन्व्हेस्टर कधीही ॲपचा डेटा विकणार नाही, कोणत्याही जाहिराती लावण्यासाठी जबरदस्ती करणार नाही, वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारे ब्रायन आणि जॅन यांनी व्हॉट्सॲपवरून पैसे कमवायचा अचूक मार्ग शोधला. आता त्यांचा प्लॅन असा होता की ते व्हॉट्सॲपमध्ये पुन्हा गुंतवणूक करतील. ते ॲप्लिकेशन अधिक युजर फ्रेंडली आणि वापरायला सहज बनवतील. व्हॉट्सॲपसाठी गुंतवणूक आली आणि गेली. हे चक्र चालूच राहिले. इन्व्हेस्टर्स, फाउंडर्स आणि युजर्स सर्व आनंदी होते, कारण हे मॉडेल प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत होते. व्हॉट्सॲप नेटवर्क इफेक्ट मॉडेलवर काम करते. याचा अर्थ जितके जास्त युजर्स व्हॉट्सॲप वापरतील तितका त्यांचा युजर एक्सपिरियन्स चांगला असेल. याचा अर्थ असा आहे की व्हॉट्सॲप कोणत्याही जाहिरातीशिवाय आणि कोणाच्याही पेड फीचरशिवाय अधिकाधिक लोकांना अट्रॅक्ट करू शकेल, कारण ते एक चांगले ॲप्लिकेशन आहे आणि ते लोकांना खूप मोठ्या लेवलवर कनेक्ट करणारे आहे. लोक सहजरित्या त्यांचे मित्र, कुटुंबाशी जोडण्यासाठी ह्या ॲपचा वापर करत होते आणि शिवाय चांगले प्रोडक्ट आणि चांगल्या प्रसिद्धीद्वारे ते ॲप्लिकेशनची पब्लिसिटीही करत होते. आता युजर बेससोबत इन्व्हेस्टरची संख्याही वाढली होती आणि हे सर्व किती काळ चालू राहू शकले असते. हे असे करणे योग्य नव्हते आणि इन्व्हेस्टरची परीक्षा ही पाहण्याची वेळ नव्हती, कारण ह्या आयडियाचा सर्वात मोठा लूप होल होता की इन्व्हेस्टर देखील केवळ डेटाच्या नावावर पैसे गुंतवत होते.
आणि त्यांना डेटा कधी मिळणार होता? सध्याच्या फाउंडर्सच्या प्रेझेन्समध्ये तरी शक्य नव्हते. पण आज नाही तर उद्या इन्व्हेस्टर देखील एकतर सस्टेनेबल रेव्हेन्यू मागतील, नाहीतर गुंतवलेले पैसे परत मागतील. आणि शेवटी जे व्हायचं नव्हते तेच झाले. 2014 ब्रायन आणि जॅमने एका करारावर स्वाक्षरी केली. यांच्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी तो टर्निंग पॉईंट ठरला. हा करार फेसबुकसोबत होता आणि हा करार होता व्हॉट्सॲप फेसबुकला $19 बिलियन मध्ये विकले गेले. सर्वांनाच धक्का बसला, कारण कोणालाच हे समजले नाही जे ॲप सुरुवातीपासून कधीच नफा कमवू शकले नाही. ज्याचे ॲप होते ते कोणताही रेव्हेन्यू गोळा करू शकले नाही. मग फेसबुकसारखी कंपनी त्या ॲपमध्ये इतके पैसे का गुंतवत आहे? लोकांनी ही गणिते मांडायला सुरुवात केली, पण त्यांना काही त्याचे उत्तर सापडले नाही. कारण व्हॉट्सॲपच्या पहिल्या 9 महिन्यात फक्त 1.2 बिलियन रेव्हेन्यू जनरेट झाला होता. जी कंपनी आधीच घाट्यात होती त्या कंपनीला फेसबुकने $19 बिलियन कसे काय विकत घेतले? हे खूप धक्कादायक होते, कारण फेसबुकच्या रेकॉर्डनुसार त्यांचे प्रत्येक ॲप्लिकेशन त्यांच्यासाठी फायदेशीर होते. म्हणूनच $1 बिलियन मध्ये इंस्टाग्राम आणि $19 बिलियन मध्ये व्हॉट्सॲप विकत घेतले. ह्या पैशात सुमारे 20 मार्स मिशन आणि 13 वेळा बुर्ज खलिफा बनवले जाऊ शकत होते. मार्क झुकरबर्गचे इतिहास असा आहे की लोकांनी त्याच्या प्रायव्हसी टर्मवर कधीच विश्वास ठेवला नाही आणि यावेळी त्यांनी व्हॉट्सॲपच्या फाउंडर्सना आश्वासन दिले आणि विश्वास दिला की ते ॲपच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नाही आणि दोघेही हे ॲप चालवतील. कारण फेसबुकचे संपूर्ण बिझनेस मॉडेल या वस्तुस्थितीभोवती फिरते की अधिकाधिक लोकांचा डेटा गोळा करून ते त्यांचे फीड्स पर्सनलाइज करतात, पर्सनलाइज जाहिराती दाखवतात आणि त्यातून ते तुमच्या माझ्या विचारांपेक्षा जास्त पैसे कमवतात. आणि त्यांनी इंस्टाग्रामवर असेच केले. मग व्हॉट्सॲपवर का नाही? आणि हे तेच फेसबुक आहे ज्याने कॅम्ब्रिज ॲनालिटिक्स घोटाळ्यात त्यांच्या संमतीशिवाय करोडो लोकांचा डेटा चुकीच्या कामाकरता वापरला. फार वर्षापूर्वी मार्क झुकरबर्गचे एक चॅट लीक झाले होते. तुम्हाला हार्वर्डमधील कोणाबद्दल आणि कोणतीही माहिती हवी असल्यास मला विचारा. माझ्याकडे 4000 ईमेल्स, पिक्चर्स, ॲड्रेसेस, मेसेजेस, SMS आहेत. त्याच्या मित्राने विचारले, काय? आणि हे सगळं तू कसं काय मॅनेज करतोस? आणि प्रत्युत्तरात त्याने एक अतिशय धक्कादायक खुलासा केला. लोक स्वतःहून सबमिट करतात, मला माहीत नाही, ते माझ्यावर विश्वास ठेवतात. डॅम फक. हे एका माणसाचे शब्द आहेत जो संपूर्ण सोशल मीडिया इंडस्ट्रीचा खूप मोठा भाग स्वतःजवळ ठेवतो. तो माणूस जो तुमचे, माझे आणि बाकीच्या सर्व जगातील डिटेल्स स्वतःजवळ ठेवतो त्याला हवे तसे मॅन्युप्युलेट करण्यासाठी. फेसबुक एकामागून एक प्रायव्हसी रिलेटेड स्टँडर्ड सिक्युरिटी, डेटा ब्रीचिंग्स आणि डेटा लीक करण्याच्या अनेक केसेसमध्ये फसत आहे. आता लोकांचा फेसबुकवर फारच कमी विश्वास उरला आहे आणि लोक त्यांच्या प्रायव्हसीबद्दल अधिक जागरूक झाले होते. फेसबुकला तुमच्या डेटाची गरज होती, तुमच्या परवानगीची नव्हती. आणि व्हॉट्सॲपकडे हा डेटा होता. आता तुम्हाला माहीत झाले असेल की व्हॉट्सॲपची किंमत $19 बिलियन कशी झाली. 2014 ॲक्विजिशन केल्यानंतर 2 वर्षांच्या आत व्हॉट्सॲपच्या अशा एका घोषणेने त्याच्या युजर्समध्ये खूप एक्साइटमेंट आली. लोकांना वाटलं की कदाचित मार्क झुकरबर्ग बदलला आहे, त्याला युजर्सबद्दल सहानुभूती आहे. मार्क झुकरबर्गने 2016 व्हॉट्सॲपच्या अधिकृत ब्लॉगवर एक घोषणा केली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की आता व्हॉट्सॲप कोणाकडूनही सबस्क्रिप्शन फी आकारणार नाही. लोकांना वाटू लागले की कदाचित फेसबुक खरोखरच संपूर्ण जगाला कनेक्ट करू इच्छित आहे आणि म्हणूनच तो एवढा मोठा निर्णय घेत आहे. त्यामुळे फेसबुकला नफा होणार नाही, उलट लॉसच होईल. पण खरी गंमत अशी होती, सबस्क्रिप्शन फी काढून टाकल्याने व्हॉट्सॲप युजरची संख्या खूप वाढणार होती आणि युजरची संख्या वाढावी आणि नेमकी हीच इच्छा मार्क झुकरबर्गची होती. जर व्हॉट्सॲपवर विश्वास राहिला तर हे सोन्याहून पिवळे होईल. बेसिकली फेसबुक व्हॉट्सॲप हे ॲप्लिकेशन नव्हे तर त्याचे युजर्स आणि डेटा विकत घेत होते. फेसबुक इज अ सर्व्हिलन्स बिझनेस. कदाचित जगाचा सर्वात मोठा उद्योग असेल, कारण फेसबुकवर जितका जास्त डेटा असेल तितकी त्याची बिझनेसवर पकड आणि प्रभाव वाढेल. लोकांची संपूर्ण माहिती, वर्तणूक तपशील अशा कितीतरी छोट्या मोठ्या माहिती साठवून ठेवल्या असतील. तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्यास फेसबुककडे लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉन्टॅक्ट बुक्स डिटेल्स नव्हते. परंतु व्हॉट्सॲप खरेदी केल्यानंतर फेसबुककडे प्रायव्हेट माहिती यायला सुरुवात झाली. त्यांच्याकडे तुमचे कोणते पर्सनल डिटेल्स नाहीत, तुम्हालाही माहीत नसतील असे सर्व डिटेल्स त्यांच्याकडे स्टोअर आहेत. 2014 मार्कने व्हॉट्सॲपला याच गोष्टीसाठी
$19 बिलियन मोजले होते. आजही व्हॉट्सॲप युजरची संख्या 1 अब्जाहून अधिक आहे. विकिपीडियानुसार 2025 मध्ये जगभरात व्हॉट्सॲप युजर्सची संख्या 3.5 बिलियन वाढणार आहे. म्हणजे भविष्यात 350 कोटीहून अधिक लोक इथे एकत्र आले असतील. निम्मे जग जवळपास व्हॉट्सॲपचा वापर करेल. ह्याच कारणासाठी $1 फी काढण्यात आली होती. फेसबुकला $1 फीपेक्षा अनेक पटींनी अधिक फायदा झाला आहे. तुम्हाला माहीत नाही, पण त्यांना चांगलं माहीत आहे की तुम्ही आणि मी कोण आहे, आणि त्यांना हे देखील माहीत आहे की आपल्याला काय विकायचे आहे आणि ते कसे विकायचे आहे, आपल्याला काय आवडते आणि काय नाही याची सर्व माहिती त्यांच्याकडे आधीच असते. मार्कला कळले होते की व्हॉट्सॲपच्या फाउंडरना गुगलच्या माउंटन व्ह्यू मुख्यालयात बोलावण्यात आले होते, आणि म्हणूनच ही स्पर्धा खूप मोठी होण्याआधीच संपुष्टात आणण्याची मार्कला घाई झाली होती. फेसबुक तोपर्यंत दबावाखाली असते जोपर्यंत ती स्पर्धा संपत नाही. आता त्यांनी व्हॉट्सॲप विकत घेतल्याने त्यांना मॉनिटाईज करण्याची घाई नव्हती. ते पहिले युजर बेस पूर्णपणे नष्ट करतील. उसाला विषय पिळून त्याचा प्रत्येक रसाचा थेंब काढून घेतला जातो तसा त्याला पिळून टाकतील, आणि नंतर कदाचित ते व्हॉट्सॲप मॉनिटाईज करतील. तुम्हाला आठवते का, या ॲग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी मार्कने व्हॉट्सॲपचे संस्थापक ब्रायन आणि जॅन यांना वचन दिले होते की ते व्हॉट्सॲपचा डेटा विकणार नाहीत आणि कोणताही फेरफार करणार नाहीत. याचे पुढे काय झाले ते पाहू. मार्क झुकरबर्गने व्हॉट्सॲपच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप केला नाही, परंतु त्यांनी व्हॉट्सॲप संस्थापकांच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीची बँड वाजवली. व्हॉट्सॲप कमर्शियलाइज केले नाही, पण तुम्ही आणि मी व्हॉट्सॲपवर विश्वासाने सबमिट केलेला डेटा कमर्शियल पर्पजसाठी यूज केला गेला. तो कमर्शियलाइज करायला फेसबुकने कोणतीही कसर सोडली नाही. ब्रायनला हे अजिबात आवडले नाही, म्हणून त्यांच्यात सतत क्लॅशेस होऊ लागले, आणि अनेक वादविवादानंतर ब्रायनने फेसबुकला रामराम ठोकले. असे तडकाफडकी नोकरी सोडल्याने ब्रायनला सुमारे $850 बिलियन नुकसान झाले, जे त्याला त्याच्या गुंतवणुकीतल्या स्टॉक ऑप्शन्समुळे मिळाले होते. 2017 मध्ये व्हॉट्सॲप खूप चर्चेत आले, कारण ॲपलच्या डिस्क्लोजर रिक्वायरमेंटनुसार व्हॉट्सॲपने युजर्सना त्यांचे कोणते डेटा पॉईंट्स शेअर केले हे सर्वांना सांगावे, आणि व्हॉट्सॲपने काय खुलासा केला हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तारीख, फोन नंबर, प्रोफाईल पिक्चर, नाव, स्टेटस, लॉग इन ॲक्टिव्हिटी, कॉन्टॅक्ट लिस्ट, पर्चेसिंग लिस्ट, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, मोबाईल कंपनीची माहिती, IP ॲड्रेस, लोकेशन, गॅलरी, आणि जे तुम्हालाही माहीत नाही अशी सर्व वित्तम बाब. 2021 मध्ये व्हॉट्सॲपने अचानक घोषणा केली होती की प्रत्येक व्हॉट्सॲप युजरला व्हॉट्सॲप पॉलिसी स्वीकारावी लागेल, अन्यथा त्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट सस्पेंड केले जातील. त्यांना हे करायचे नव्हते, परंतु त्यांना जबरदस्तीने सांगावे लागले की ते लोकांची माहिती त्यांना न सांगता वापरत आहेत. म्हणून एकतर व्हॉट्सॲप डिलीट करा किंवा सोडून द्या, किंवा ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. ज्यावर लोक संतापले तेव्हा व्हॉट्सॲपने पॉलिसी स्वीकारायची मुदत वाढवून दिली, जेणेकरून आधी प्रकरण थंडावे. नोकरी सोडल्यानंतर काहीच दिवसात ब्रायनने झुकरबर्ग सोबतचे त्याचे भांडण आणि ह्या सगळ्यामागची कारणे काय होती याबद्दल बोलू लागला. त्यामुळेच लोकांना याची माहिती मिळाली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ब्रायनने एक ट्विट केले होते. तो म्हणाला होता #डिलीट फेसबुक. आणि एवढेच नाही तर त्यांनी $50 मिलियन गुंतवले होते एका नवीन ॲप्लिकेशन बनवायला, ज्याचे नाव आपण सर्वांनी ऐकले होते, पण कदाचित त्याला आपण तेवढे सपोर्ट केले नाही. हे ॲप होते सिग्नल. ह्या ॲपची थेट व्हॉट्सॲपची स्पर्धा होती, आणि या दोन्ही ॲपची वैशिष्ट्ये अगदी सारखी होती, पण ही एक नफा न करणारी कंपनी होती. ब्रायनने इथेही युजर सिक्युरिटी आणि प्रायव्हसीला महत्त्व दिले. ही व्हॉट्सॲपची कार्बन कॉपीज होती असं म्हणा ना. ब्रायनचे आयुष्य एक मनोरंजक कथानक आहे. प्रथम त्याने फेसबुकमध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि नंतर तो नाकारला गेला. नंतर त्याने व्हॉट्सॲप नावाची ब्रिलियंट आयडिया घेऊन स्वतःचे ॲप तयार केले. त्यानंतर काही वर्षात फेसबुकने ब्रायनचे $19 बिलियन तयार केलेले ॲप विकत घेतले, त्यांच्यासोबत काम करायला सांगितले. ब्रायन तिथला एक कर्मचारी बनला. नंतर ब्रायन आणि मार्क यांच्यातील वादामुळे ब्रायनने फेसबुक सोडले, आणि पुन्हा ब्रायन त्याच्या नवीन ॲडव्हेंचर लाईफ सिग्नलसह जगायला तयार झाले, जे त्याने व्हॉट्सॲप विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून सुरू केले. पण तुम्हाला असे वाटत नाही का की ब्रायनने फक्त लोकांच्या प्रायव्हसीचे रक्षण करण्यासाठी $850 मिलियन एवढी मोठी रक्कम सोडली, की आणखी काही फेसबुक कंपनी चुकीचे होत होते, की आपली फसवणूक होत असल्याने ब्रायनने फेसबुक सोडले? 2017 मध्ये युरोपियन कमिशनने फेसबुकवर €110 मिलियन दंड ठोठावला, आणि त्याचे कारण असे होते की मार्क झुकरबर्गने केवळ व्हॉट्सॲपलाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक मोठे खोटे बोलले होते. 2014 मध्ये जेव्हा व्हॉट्सॲपचे ॲक्विजिशन केले जात होते तेव्हा पब्लिक
आणि व्हॉट्सॲपचे संस्थापक यांचे म्हणणे होते की व्हॉट्सॲप आणि फेसबुकचा डेटा एकत्र केला तर मार्क झुकरबर्ग खूप पॉवरफुल होईल आणि हे जगासाठी नक्कीच चांगले नसेल अशी त्यांची चिंता होती. त्यामुळे ह्यावर काउंटर करताना फेसबुक टीमने सांगितले की व्हॉट्सॲप आणि फेसबुकचा डेटा कोणत्याही प्रकारे मर्ज करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही आणि या संदर्भात जनता, सरकार आणि व्हॉट्सॲपच्या संस्थापकांनी हा करार करण्यास संमती दिली होती. पण 2017मध्ये हे खोटे असल्याचे उघड झाले, कारण त्यावेळी व्हॉट्सॲप आणि फेसबुकचा डेटा एकत्र करता आला नाही, तर व्हॉट्सॲप ताब्यात घेतल्यानंतर लगेच डेटा मर्ज करायला सुरुवात झाली होती. ब्रायन असे म्हणतात की फेसबुकचा इनिशियल प्लॅन हा होता व्हॉट्सॲप युजरचे फोन नंबर त्यांच्या फेसबुक आणि मेसेंजर खात्याच्या फोन नंबरसह व्हेरीफाय केले जातील, जेणेकरून डिटेल्स अधिक फील्ड केले जाऊ शकतात आणि डेटा अधिक पर्सनलाइज केला जाऊ शकतो. ब्रायन नंतर काही वर्षातच जॅन कॉम यांनी देखील फेसबुक सोडले, कारण व्हॉट्सॲप एन्क्रिप्ट करण्यासाठी नक्कीच काहीतरी गडबड केली जात होती. त्यामुळे आता संपूर्ण इतिहास जाणून आणि समजून घेतल्यावर परत जाऊया माझ्या प्रश्नावर. व्हॉट्सॲपचे रेव्हेन्यू मॉडेल काय आहे? प्रथम त्यांनी $1 सबस्क्रिप्शन फीद्वारे पैसे कमावले. नंतर इन्व्हेस्टरकडून त्यांना मिळालेले पैसे त्यांच्या उत्पादनाचे सोर्स बनले आणि शेवटी त्यांना फेसबुकमधून मोठी रक्कम मिळाली. आता व्हॉट्सॲप फेसबुकच्या कंट्रोलमध्ये होते. आता अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे ते पैसे कमवू शकतात. आपला डेटा, आपले चॅटिंग, आपण कोणत्या प्रकारच्या गोष्टीबद्दल बोलत आहोत, आपल्याला काय आवडते, आपल्याला काय आवडत नाही, आपण हे सर्व फेसबुकवर बिनदिक्कत शेअर करतो आणि ते आपलाच डेटा वापरून आपल्याला मॅनिप्युलेट करतात. आता फेसबुक व्हॉट्सॲपला एका वेगळ्या पद्धतीने मॉनिटाईज करत आहे. नंबर 1, व्हॉट्सॲप पे. प्रत्येक व्हॉट्सॲप युजर कोणत्याही व्हॉट्सॲप युजरला किंवा नॉन युजरला व्हॉट्सॲप थ्रू पेमेंट करू शकतो. व्हॉट्सॲपचे फायनान्शियल डिटेल्स सार्वजनिक नाहीत, परंतु फोर्ब्सच्या अंदाजानुसार पहिल्या 3 महिन्यात $27 बिलियन होते. नंबर 2, व्हॉट्सॲप बिझनेस. तुम्ही सर्वांनी ऐकले असेल की व्हॉट्सॲप बिझनेस कस्टमरला जोडण्यात खूप मदत करतो आणि त्यात अनेक वैशिष्ट्ये देखील आहेत, ज्यामुळे व्हॉट्सॲपवर कस्टमर सपोर्ट आणि क्लायंट मॅनेजमेंट अतिशय सोपे बनले आहे. अनेक मोठ्या कंपन्या या फीचरचा वापर करतात. व्हॉट्सॲप यातून पैसे कमवतात. जर कंपनीने 24 तासांच्या आत ग्राहकाला रिप्लाय दिला नाही किंवा लेट रिप्लाय दिला तर व्हॉट्सॲप कंपनीवर फाईन मारतात. परंतु ही पद्धत केवळ पुरेशी नाही. व्हॉट्सॲप लवकरच नफ्याचे गणित जुळवेल. व्हॉट्सॲपच्या एका स्पोक्सपर्सनने याची पुष्टी केली आहे की ते लवकरच व्हॉट्सॲपच्या स्टेटस क्षेत्रात जाहिराती आणणार आहे. परंतु त्यांची एक जुनी पोस्ट डोंट बी सेल ॲड्स अजूनही व्हॉट्सॲपच्या ब्लॉग स्पॉटवर पोस्ट केलेली आहे. आता काही लोकांना असा प्रश्न देखील पडला असेल की जर प्रायव्हसीबद्दल खूप चिंता आहे आणि खूप प्रॉब्लेम्स आहेत तर व्हॉट्सॲपवर बहिष्कार का घालत नाही? असाच प्रश्न रेडिटवर देखील विचारण्यात आला होता. त्याचे सोपे उत्तर हे आहे की खूप कठीण आहे. शिवाय व्हॉट्सॲपचा युजर बेस प्रचंड मोठा आहे आणि प्रत्येकाला डेटा प्रायव्हसीचे महत्त्व समजून सांगणे किती कठीण आहे. सामान्य जनतेला इतकी मोठी गोष्ट समजणे आणि प्रायव्हसीची चिंता समजून देणे खूप कठीण आहे. सर्वात मोठी समस्या ही आहे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचू शकत नाही. यातील अधिक लोकांना त्यांच्या प्रायव्हसी आणि डेटाबद्दल काही पडलेलीच नाही आणि काळजी घेणाऱ्यांना सुद्धा दुसरा काही ऑप्शन दिसत नाही. जोपर्यंत तुमचे मित्र, कुटुंब व्हॉट्सॲप वापरत राहतील आणि इतर ॲपवर स्विच करत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. आपल्या सगळ्यांना हे चांगलं माहीत आहे की व्हॉट्सॲपचा आपल्या आयुष्यातला सहभाग एवढ्या लेवलवर पोचला आहे की आता आपण त्याशिवाय जगू शकत नाही, मग ते वैयक्तिक असो वा व्यावसायिक. आता हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर सरळ अटॅक आहे, पण मी सांगू इच्छितो की डेटा कलेक्शन हे काही कॉन्स्पिरन्सी नाही, इट्स अ स्टँडर्ड प्रॅक्टिस. आणि अनेक वर्षापासून खूप सारे कंपनी फ्युचर स्ट्रॅटेजी, लॉन्च, इम्प्लिमेंटेशन आणि एक्सपेन्शन यासाठी युजरचा डेटा वापरतो. कदाचित युजरचा डेटा कलेक्ट करून त्यांना स्पेसिफिक ॲड दाखवणे तसे काही गैर नाही, कारण जर गुगलसारख्या कंपनीने हे केले नसते तर कदाचित आपल्या विचारांशी मिळता जुळता कंटेंट आपण कधी पाहू शकलो नसतोच. आता फेसबुक ह्याच गोष्टीला धरून मोठ्या स्केलवर करत असेल तर त्यात काय बिघडले? बिकॉज दे आर व्हेरी ह्यूज. एक गोष्ट मी तुम्हाला ठळकपणे सांगू इच्छितो की फक्त फेसबुक हेच तुमचा केवळ डेटा वापरत आहे असं नाही. लोकल लेवलवर सुद्धा तुमचा डेटा यूज केला जातो. मॅक्सिमम कंपनी तुमचा डेटा कलेक्ट करते आणि पुढे दुसऱ्या कंपनीला शेअर करते. तुमच्या लोकल स्टोअरचे लॉयल्टी कार्डसुद्धा ट्रॅक केले जातात. तुम्ही काय खरेदी करता आणि कधी खरेदी करता, आपण ज्या वेबसाईटला भेट देतो याच्या इंटरनेट कुकीसुद्धा आपल्या ॲक्टिव्हिटी ट्रॅक करतात. तर मग व्हॉट्सॲप
आणि बाकी सोशल साईटवर आपला डेटा यूज केला म्हणून काय बिघडलं? त्याच्या बदल्यात फुकट कन्व्हिनियंट कनेक्टिव्हिटी मिळते. तुम्हाला असाही एक संशय येत असेल की व्हॉट्सॲप तुमचे चॅट वाचत असेल, तुमचे मेसेजेस लीक होऊ शकतात. पण काळजी करण्याचे काही कारण नाही, कारण अशी कोणतीच घटना घडली नाही ज्याद्वारे हे स्पष्ट झालं व्हॉट्सॲप चॅट लीक झाले आहे. आता हा व्हिडिओ संपवण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हॉट्सॲप जेवढा सिग्निफिकंट सबस्टिट्यूट कदाचित न मिळेल, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ब्रायन यांचे सिग्नल हे ॲप वापरा. जर तुम्ही तुमच्या प्रायव्हसीबद्दल खूपच जागरूक असाल तर. एडवर्ड स्नोडेन आणि एलॉन मस्कसुद्धा सिग्नलचा वापर करतात. पण प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगू, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप तुमच्या फोनमधून डिलीट केल्याने कोणाला काहीही फरक पडणार नाही. शेवटी निर्णय तुमच्या हातात आहे. त्यांना वापरा अगर डिलीट करा. त्यांनी तुमची सगळी इन्फॉर्मेशन कधीच तुमच्या न कळत काढून घेतली, कारण त्यांना तुमच्याबद्दल सगळी माहिती आहे, कदाचित जे तुम्हालाही माहीत नाही.